चाकणच्या वाहतूक कोंडीची विदारक परिस्थिती पुढारी न्यूजने सातत्याने लावून धरल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर त्यांनी उद्योजकांना भेटण्याचं ठरवलं। जे उद्योजक खरं तर चाकण MIDC सोडून दुसऱ्या MIDC मध्ये जागा शोधत होते, अशा उद्योजकांची भेट घेतली। त्यानंतर चाकण कृती समिती, त्या कृती समितीची भेट घेतली आणि त्या बैठकीमध्ये नक्की काय झालंय ते आपण जाणून घेणार आहेत। सर, काल उद्योग मंत्री आले, त्यांनी भेट घेतली, मात्र त्यांनी असं म्हटलं की ही जी कल्पकता आहे इथून ह्या ज्या 20 कंपन्या आहेत त्या बाहेर ठिकाणी जाण्यासाठी, ही कल्पकता कुणाच्या डोक्यातून आली? कारण आमच्या या 3.5 तासाची जी बैठक झाली त्याच्यामध्ये 3 सेकंदही याच्यावर चर्चा झाली नाही। खरं सांगायचं तर उदय सामंत सर आणि बाकी सगळेच प्रशासकीय अधिकारी आणि बाकी आमदार खासदार निलमताई ज्या आपल्याकडे आल्या, त्याचं मूळ कारणच आम्ही लोकांनी दुर्दैवाने आम्ही इथून जात आहोत असं उद्वेगाने सांगितलं, हताश होऊन जाहीर केलं, त्यानंतरच ते आले। हे आपल्या सर्वांना माहिती आहे। राजकारणामध्ये ते कशा पद्धतीने ह्या गोष्टी बोलतात वगैरे त्या गोष्टी आपण सोडून देऊ। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्हाला हे नक्कीच खरं तर हे करण्याची काय म्हणू ही गरज पडली, ही कटू वस्तुस्थिती आहे। मग ते ज्या वेळेस म्हटले की ह्या कंपन्या बाहेर जाणार नाहीत किंवा यांचे कुणाच्या डोक्यातून, तुम्ही यावरती ठाम आहात अजूनही? खरं सांगायचं तर 10 महिन्याचा कृती आराखडा आता माननीय उद्योग मंत्र्यांनी जाहीर केलेला आहे। डुडी साहेबांना, जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे सर्वाधिकार दिलेत आणि त्या समितीचं अध्यक्षपद दिलेलं आहे। जे आम्ही आत्तापर्यंत म्हणत होतो कोणीतरी एक जण पाहिजे ज्याच्याकडे आम्ही जाऊ आणि जे सगळ्या खात्यांना जबाबदार धरतील, सुदैवाने आता ह्यावेळेस ते घडलेलं आहे। आजवर असा GR नव्हता निघालेला, हे सगळं मोघम करू बोलू अशा पद्धतीचं अशा स्वरूपाचं होतं। आता मात्र तसं नाही, GR आहे आपल्याकडे, आता रेकॉर्ड आहे आणि सगळे लोक सगळे त्यांना जबाबदार जे कोणी आहे ते त्या सगळ्या बैठकींना आता हजर राहून त्यांनी कृती आराखडा तयार केलेला आहे। त्यामुळे शॉर्ट टर्म आणि मिड टर्मच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला पुढच्या 10 महिन्यांमध्ये करून घ्यायचे त्यांनी आदेश दिलेले आहेत उद्योगमंत्र्यांनी। जिल्हाधिकाऱ्यांनी हा आम्हा सर्वांना शब्द दिलेला आहे, कारण त्या ठिकाणी बघाल तर साधारणतः 200 तरी किमान उद्योजक आणि बाकीचे आपले चाकणकर सगळे नागरिक होते, त्यांच्यासमोर त्यांनी शब्द दिला, त्याचा रेकॉर्डिंग झालेला आहे आणि दर आठवड्याला त्याची मीटिंग होणार आहे। त्यामुळे मला खात्री आहे की आता परिस्थिती बदलेल। 10 महिन्यांमध्ये जर का परिस्थिती बदलली आम्ही विचार करू। आत्ता त्या बाबतीमध्ये जाऊ न जाऊ हे सांगणं काही योग्य ठरणार नाही। जर का पण त्यानंतर पण ह्या गोष्टी जर का 10 महिन्यांमध्ये घडल्या नाहीत, थोडाफार इकडे तिकडे बदल होऊ शकतो, 10चे 11-12 महिने होऊ शकतात, तर मात्र त्यावेळेस आम्हाला गंभीरपणे पुन्हा ह्याचा विचार करावा लागेल। गंभीरतेने विचार करावा लागेल। परंतु जर आपण पाहिलं तर तुम्ही ज्या गोष्टी बोलल्या होत्या त्या गोष्टी मान्य होताना दिसतात की कारण उद्योग मंत्री काल बोलले की ऐतिहासिक निर्णय आम्ही या बैठकीमध्ये घेतले। सगळ्यात प्रथम मी सर्वांचे आभारी आहे। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांनी वैयक्तिक लक्ष घातलं। उद्योगमंत्री स्वतः आमच्या सगळ्यांच्या समस्या बघण्यासाठी रोडवरती उतरले। त्यांना आम्ही जे समजावून सांगत होतो त्याप्रमाणे त्यांनी पूर्ण आढावा घेतला। प्रत्येक ठिकाणी स्वतः खाली उतरून त्यांनी पूर्ण पाहणी केली, ह्याचा मी पहिला कौतुक करतो। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी मीटिंगमध्ये ज्या पद्धतीने सगळे अधिकारी एका प्लॅटफॉर्मवरती आले होते, जे निर्णय चालू होते की उपमुख्यमंत्री तिकडनं गाईडलाईन करतायत, इकडनं सगळ्या समस्यांचा जो आम्ही काही सांगत होतो त्याप्रमाणे जे डिसिजन मेकिंग होत होतं ते खरंच वंदनीय होतं किंवा चांगल्या पद्धतीने होतं। हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स बघता आपल्याला पण हा रिस्पॉन्स कंटिन्यू करणं गरजेचं आहे। अधिकारी आता व्यवस्थित पॉझिटिव्ह बोलत आहेत, करायच्या मार्गावरती आहेत। पूर्ण सरकार या विषयावरती लक्ष घालत असेल तर आम्हीही तो पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन 10 महिने त्याच्यावरती न काही भाष्य करता त्याचे फॉलोअप घेणं आणि ते काम करणं आमचीही जबाबदारी आहे। 10 महिन्यानंतर जर का याच्यात काही इम्प्रूव्हमेंट दिसत नसेल तर आम्हाला याच्यावरती परत विचार करणं गरजेचं आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर गेल्या वर्षी खरं तर अजित पवार या ठिकाणी आले होते, त्यानंतरही अशाच बैठका झाल्या होत्या, त्यानंतरही अशाच समित्या स्थापन झाल्या होत्या। खरं आहे, पण त्यावेळेस ज्याला आपण लेखी स्वरूपात म्हणतो अशा कोणत्या गोष्टी झाल्या नव्हत्या ज्या ह्यावेळेस झालेल्या आहेत। ज्या दिवशी मीटिंग झाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यानंतर त्याच रात्री GR निघाला। म्हणजे इतकं गंभीरतेनं ह्या सरकारने आणि प्रशासनाने ही समस्या, खरं तर अकराळ समस्येचं त्यांनी मला असं वाटतं की त्याची नोंद घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टी आता होतील आणि ह्या जर का गोष्टी आपण म्हणतो तशा
करण्यासाठी म्हणून त्यांनी दर आठवड्याला बैठक बोलवलेली आहे. त्यामध्ये जी त्यांनी कृती समिती ठरली, त्यामध्ये सगळे विभाग प्रमुख आहेत, त्याबरोबर कृती समिती असेल, उद्योजक संघटना असतील, ह्या सगळ्यांना घेतलेलं आहे. तर आम्ही नक्की हे बघू की काय काय ठरतं आहे या पुढच्या 10 महिन्यांमध्ये करायचं, आणि त्या गोष्टी कशा होतील ह्या गोष्टी धसास लावणं हे आम्ही नक्कीच करू. एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या गोष्टी आता कराव्या लागतील, कारण कालच्या बैठकीमध्ये बघाल तर आम्ही दोघे जो चेहरा आहोत या 20 जणांचा, त्याच्या पलीकडे जाऊन मल्टीनॅशनल कंपनींनी सुद्धा आपला आवाज उठवला. जे लोक नव्हते त्यांनी त्या ठिकाणी येऊन सांगितलं काय विजेच्या समस्या आहेत, बाकीच्या सगळ्या समस्या आहेत, ट्रॅफिकच्या समस्या आहेत, लोकांच्या समस्या आहेत, मुलांच्या समस्या आहेत, सगळं काही सांगितलं. त्याचं गांभीर्य मला खात्री आहे संवेदनशील सरकार आणि प्रशासन म्हणून सर्वांना आहे. आणि जर काही घडलं नाही तर मी तुम्हाला सांगतो आम्ही 20च काय, मला असं दुर्दैवाने सांगावं असं वाटतं, काही शेकडो, कारण का माझ्याशी बरेच येऊन उद्योजक बोलले, हे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. आणि ते म्हणाले की आम्हाला पण जर का जागा असेल तर सांगा, हे जर का झालं नाही तर आम्ही तुमच्यावर शिफ्ट होऊ, हे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. मग एवढी बैठक होऊनही जर 10 महिन्यात हे पूर्ण नाही झालं तर तुम्ही जाण्यावर ठामा? पर्यायच राहणार नाही, चेकमेटच झालेला असेल आमचा, त्यामुळे आम्हाला जावं लागेल, हे मी तुम्हाला नक्की सांगतो. त्यामुळे शॉर्ट टर्म, मिड टर्म ज्या गोष्टी ठरवलेल्या त्या सरकार आणि प्रशासन करेल, आणि त्याला संपूर्णपणे सहकार्य उद्योजक आणि नागरिक म्हणून आम्ही सर्वजण देऊ, ह्याची मी तुम्हाला ग्वाही देतो. हे झाले उद्योजकांचे प्रश्न. मात्र याबरोबर चाकणचेही मोठे प्रश्न गंभीर होते, आणि त्या अनुषंगाने या बैठकीमध्ये काय झालंय का, माझ्याबरोबर कुणाल खरं तर चाकण कृती समितीच्या नावाने ही संपूर्ण जी मोहीम आहे तो राबवतोय. कुणाल, काय एकंदरीत चाकणकरांसाठी काय या बैठकीमधून मिळालं? खरं सांगायचं तर काल जे मंत्री महोदय आले होते ते उद्योगांचे मंत्री होते, त्यामुळं उद्योगांचं जे काय निराकरण होतं समस्यांचं ते करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला. त्या बैठकीमध्ये चाकण नगर परिषदचा जो DP आहे तो DP सोडवण्यासाठी किंवा गेल्या 12 वर्षापासून जेव्हापासून नगर परिषद स्थापन झाली आहे तेव्हापासून तो प्रलंबित आहे. तर तो सोडवण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतलेला आहे, आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी तो त्वरित जाहीर करण्याचा निर्णय देखील त्या ठिकाणी घेतलेला आहे. तर त्यासाठी चाकणकर नक्कीच आभार मानणार आहेत. पण काल झालं काय, ते ज्यावेळेस आले दौऱ्यासाठी आणि चाकणच्या ज्या मुख्य अडचणी आहेत त्या त्यांना दाखवायच्या होत्या, आणि साधारण 30-40 मिनटं आम्हाला फिरायचं होतं. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे तो दौरा आम्हाला मध्येच थांबावा लागला, आणि चाकण म्हणजे मूळ जे चाकणच्या समस्या आम्हाला दाखवायच्या होत्या त्या दाखवता आल्या नाहीत. यामुळं काही लोकांमध्ये अशी नाराजी झाली आहे की ज्या गोष्टींसाठी आम्ही लेखी स्वरूपात इतके दिवस, इतके वर्ष प्रयत्न करतोय त्या झालेल्या नाही आहेत. तर ते त्यांना प्रत्यक्ष जर दाखवल्या असत्या तर कदाचित काही प्रमाणात फरक पडला असता. त्यामुळे माझं असं प्रामाणिक मत आहे की आता पुढील 31 तारखेपर्यंतचं जे काय जाहीर केलेलं आहे डेडलाईन, त्या डेडलाईनपर्यंत आम्ही थांबू, आणि जसं ठरवलंय सगळं खड्डेमुक्त चाकण होतंय का, किंवा अजून काही ज्या समस्या मांडलेल्या आहेत त्या समस्यांवरती निराकरण होतंय का, या गोष्टींवरती नक्की सर्व चाकणकरांचं लक्ष असेल. नक्कीच. एकंदरीत जर आपण पाहिलं तर या संपूर्ण समस्या सोडवण्यासाठी आता सरकार हे चाकण MIDC पर्यंत पोहोचल्याचं एकंदरीत दिसून येत आहे, आणि त्या अनुषंगाने आता या ज्या कंपन्या आहेत या कंपन्या 10 महिने तरी याच ठिकाणी थांबणार असल्याचं त्यांनी जाहीर केले. परंतु जर या 10 महिन्यामध्ये जर ह्या गोष्टी पूर्ण झाल्या नाही, या समस्या जर सुटल्या नाही, तर आम्ही दुसऱ्या MIDC मध्ये जाण्याचा जो निर्णय आहे त्यावरती आम्ही विचार करणार, आणि 10 महिन्यानंतर तो निर्णय आम्ही जाहीर करताना दिसून येईल, असंही ह्या उद्योजकांनी ठाम सांगितलंय. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ह्या समस्या सुटतील असाच काहीसा सरकारकडनं सांगितलं जातंय. आता पुन्हा एकदा उद्योगमंत्री या ठिकाणी येतील, ते पाहणी पुन्हा करतील आणि ह्या समस्या सुटतील अशीच आशा आपण धरूया. तुषार जरेकर, पुढारी न्यूज, चाकण, पुणे.